मित्रांनो, 2-3 दिवस जे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये टेन्शन चालू होतं ना, या टेन्शनमध्ये एक गोष्ट एक्सपोज झाली, ते म्हणजे बॉलिवूड. म्हणजे ह्या बॉलिवूडवाल्यांना आपली व्ह्यूअरशिप, आपला फॅन बेस, आपली चित्रपटातून होणारी इन्कम ही यांना देशापेक्षा सुद्धा महत्त्वाची. देशाचं अखंडत्व, सॉव्हर्निटी याच्यापेक्षा सुद्धा यांना यांच्यासाठी यांची जी लोकप्रियता आहे ही महत्त्वाची आहे, हे आता कळून चुकले. कारण 22 एप्रिलला ज्या वेळेस हा पहलगामचा अटॅक झालता, ह्या अटॅक नंतर 7 एप्रिलला जेव्हा स्ट्राईक केली इंडियन आर्म फोर्सेसने POK मध्ये, पाकिस्तानमध्ये जी स्ट्राईक झाली, आणि त्यानंतर हे 2-3 दिवस 10 तारखेपर्यंत जे टेन्शनचे होते, क्रॉस बॉर्डर शेलिंग चालू होती, तर या एवढ्या 15-16 दिवसाच्या कालावधीमध्ये यांना एक ट्विट सुद्धा करता नाही आलं की आपल्या आर्मीचं मोराल बूस्ट करण्यासाठी. एका सुद्धा बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रिटीने, मोजके अजय देवगण, अक्षय कुमार, ऋतिक देशमुख सोडता आणि अजून असतील काही, पण जास्तीत जास्त जे आपण म्हणतो ना की यांची क्वांटिटी जादा आहे सडक्या कांद्यांची, तर हे जे जादा क्वांटिटीवाले होते यांनी याचं पाकिस्तानकडून झालेल्या या भ्याड हल्ल्याला यांनी कंडेम सुद्धा नाही केलं. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, बाकीचे टीव्हीचे 3-5 सेलिब्रिटी, महानायक अमिताभ बच्चन तर 15 दिवसानंतर जागे झाले. काल 15 दिवस ते झोपले होते, 15 दिवस त्यांच्याच्याने एक ट्विट पण नाही झालं. मोठे मोठे सेलिब्रिटी मित्रांनो, मोठे मोठे सेलिब्रिटी त्यांनी पाकिस्तानच्या विरोधामध्ये त्यांनी कंडेम नाही केलं. आपल्या भारतीय आर्म फोर्सेसचं मोराल बूस्ट करण्यासाठी भारत सरकारला पाठिंबा देणारं एक ट्विट सुद्धा या लोकांनी ट्विट केलं नाही. यांना भीती होती की यांची जी पाकिस्तानमध्ये जी व्ह्यूअरशिप आहे ही पडल, पाकिस्तानमधून जे लोक यांना फॉलो करतात त्यांना फॉलो करणार नाही. म्हणजे यांना देशापेक्षा स्वतःची व्ह्यूअरशिप ही जास्त महत्त्वाची या लोकांना. आणि दुसरीकडं पाकिस्तानमधले जे सेलिब्रिटी होते, जे आपल्याकडं काम करतात, आपलं खातात, आपल्या चित्रपटांमध्ये काही लोकांनी काम केलंय, त्यामध्ये मायरा खान, फवाद खान यांच्यासारखे जे लोक होते, हानिया आमिर, यांनी पहिल्या दिवशी धडाधड भारताच्या विरोधामध्ये यांनी सोशल मीडियावरती प्रोपोगंडा कॅम्पेन करायला, त्यांचे पाकिस्तानी आर्मीचं एक तंत्र आहे, त्याला DGISPR म्हणतात, DGISPR, याच्या बरोबर या लोकांनी भारताविरोधामध्ये प्रोपोगंडा पसरवायला पहिल्या दिवसापासून काम केलं, पहिल्या दिवसापासून. आणि त्यांना माहिती आहे की पाकिस्तान जो देश आहे हा टेररिस्ट, हा स्वतः म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण त्याला, आतंकवादाचा जनकच ते आहे. म्हणजे स्टेट स्पॉन्सर टेररिझमला सुरुवातच या लोकांनी केलेली पाकिस्ताननी. पाकिस्तानचा रक्षा मंत्री ख्वाजा युसुफनी स्वतः स्काय न्यूज समोर ज्यावेळेस तो इंटरव्ह्यू देत होता, आता 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा त्यांनी कबूल केलं की 30 वर्ष आम्ही या जिहादी तंजीमी आम्ही उभ्या केल्यात. स्वतः संरक्षण मंत्री म्हणत होता. त्यांच्या बिलावल भुट्टोनी कबूल केले की आम्ही दहशतवाद्यांना सांभाळले. म्हणजे UN म्हणते ओसामा बिन लादेन यांच्या देशात होता, अमेरिका म्हणते, म्हणजे संबंध जगाला माहिती. पण तरी सुद्धा हे जे पाकिस्तानी सेलिब्रिटी आहेत हे त्यांच्या दहशतवादी देशाला डिफेंड करतायत आणि भारताविरोधामध्ये स्टेटमेंट देत आहेत. आणि यांचे चित्रपट आपल्याकडे रिलीज होतात, हे आपल्याकडे येऊन काम करतात. मग ते रईस असन, नाही तर मग तो हायले दिले मुश्किल असन फवाद चौधरीचा, नाहीतर हानिया आमिरचे चित्रपट असतील किंवा त्यांचे पाकिस्तानी सिंगर असतील, है ना. आणि आपल्या लोकांना जर हे प्रश्न विचारला तर आपले लोक म्हणतात की कलाकाराला धर्म नसतो, कलाकाराला बाउंड्री नसते. म्हणजे पाकिस्तानी आर्मी बरोबर किंवा शत्रुत्व जे करायचं जे ठरवलंय ते काय ठेका काय फक्त आर्म फोर्सेसने घेतलाय का? म्हणजे तिकडं आज बॉर्डरवरती मित्रांनो एवढं टेन्शन होतं 22 तारखेपासून. 7 तारखेला जेव्हा स्ट्राईक झाल्यापासून एवढं टेन्शन होतं, म्हणजे रोज रात्री ब्लॅकआउट, सायरन, आपले जे जम्मू, अमृतसर, पठाणकोट यासारखे जे आपले जे बॉर्डरचे जे राज्य होते 4, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू अँड काश्मीर,
प्रचंड टेन्शन होतं. तिथले लोक मी तर म्हणतो झोपत नसतील, एवढं भयंकर परिस्थिती असून सुद्धा या लोकांच्या तोंडातून एक शब्द नाही फुटला की या गोष्टीला कंडेम करायचं, पाकिस्तान करून जे आपल्यावर जे हल्ले होत आहेत त्याला कंडेम करायचं, यांचं धाडस पण नाही झालं. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की यांची थॉट प्रोसेस काय. यांना देशापेक्षा जास्त यांना यांची व्ह्यूअरशिप महत्वाची. आणि पिक्चर तर असे काढतात. एकता टायगरमध्ये काय दाखवलंय, ISI आणि रॉ दोघांनी एकत्र मिळून सिरियामध्ये एक ऑपरेशन करतात. अरे ज्या ISIनी त्यांचं उद्दिष्टच आहे की भारताला संपवून टाकायचं, भारताचा नायनाट करायचा, त्या ISIला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करता. PK पिक्चरमध्ये जी हिरोईन असते चित्रपटामधली अनुष्का शर्मा, तिचं काय नाव चित्रपटामध्ये, जग्गू का गज्जू काहीतरी नाव असेल, जग्गू, ती जग्गूचा जो बॉयफ्रेंड असतो तो पाकिस्तानी दाखवलेला आहे. सुशांत सिंग राजपूतनी काम केले त्या बॉयफ्रेंडचं. हां, आणि नंतर शेवटी ज्यावेळेस त्याचा शेवटचा सीन असतो त्यावेळेस आमिर खान हा एका स्टुडिओमध्ये बसलेला असतो. तो कसं काय पटवून देतो की जो तिचा पाकिस्तानी बॉयफ्रेंड आहे तो कसा काय तिच्यासाठी योग्य आहे, हे लोक जस्टिफाय करते. ते लोक यांनी चित्रपटाच्या माध्यमातून वेळोवेळी अशा प्रकारचे नेरेटिव्ह सेट करण्याचं यांनी काम केलेलं आहे. हे आज करत नाहीये. हे म्हणतात की दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो. धर्म विसरून गोळ्या घातल्या लोकांना पहलगावमध्ये, आणि संबंध जगाला माहिती. इस्लामिक टेररिझम सगळ्यांना माहिती की हे 5 दहशतवादी संघटना आहे की त्या तुम्ही ज्यू लोकांच्या सांगा किंवा एखाद्या हिंदूच्या सांगा किंवा ख्रिश्चन लोकांच्या सांगा किंवा बुद्धिस्ट लोकांच्या, तुम्ही 5 दहशतवादी संघटना सांगा. आणि दुसरीकडं मुसलमानांच्या हजारो दहशतवादी संघटना असतील. मग हे तर सर्वांच्या समोर आहे ना. जरी या गोष्टीला तुम्ही डिफेंड करता, म्हणजे तुमचे चित्रपट म्हणजे व्हिडिओ बनवायचे म्हणजे फालतू लोकांवरती मी टाईम वाया नाही घालवत, पण जे चालू होतं मी म्हणलं तुम्हाला सांगायला पाहिजे की हे लोकांना, जे लोकांना तुम्ही फॉलो करता, ज्या लोकांना तुम्ही सेलिब्रिटी म्हणता, ज्या लोकांना तुम्ही हिरो म्हणता, ज्यांच्या एक फोटोसाठी तुम्ही काय म्हणतो जीवाचा आटापिटा करता, ते लोकांची खरी, त्या लोकांचं माइंडसेट काय आणि त्या लोकांचं हे काय. देशाचं तसं बघितलं तर हे सगळे नकली हिरो आहे. खरा हिरो जर बघितलं तर आता जे सर्व सिनारिओ चालू होता तर त्यामध्ये आपली आर्म फोर्सेस, आपली नेव्ही, आपली एअरफोर्स, आपले NSA, आपले परराष्ट्र मंत्री, आपली सरकार, त्यानंतर आपलं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री साहेब, त्यानंतर कर्नल सोफिया, त्यानंतर या त्या एअरफोर्सच्या ज्या सिंग मॅडम, हे आपले खरे हिरो आहेत ना. आपल्या बॉर्डरवरती लढणारे जे BSFचे जवान होते त्यांनी सांबा रिजनमध्ये ज्या 9 दहशतवाद्यांना मारलं आतमध्ये घुसखोरी करत असताना, ते आपले खरे हिरो आहेत. रफेल विमान उडवणारा तो आपला खरा हिरो आहे ना. हे कसले हिरो, हे झाले डुप्लिकेट झाले. हे बॉडी डबल घेऊन काम करणारे लोक. आणि यांना ज्यावेळेस देशासाठी उभा राहण्याची वेळ येते त्यावेळेस हे लोक शेपूट घालून बसतात स्वतःच्या व्ह्यूअरशिपसाठी. स्वतःच्या चित्रपटांची यांना काळजी असते आणि चित्रपटामध्ये पाकिस्तान कसा चांगला आहे हे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करतात. म्हणजे तुम्हाला यांनी तर हद्द केली. शाहरुख खानचा एक चित्रपट होता, फराह खानने तो डायरेक्ट केला होता. त्या चित्रपटामध्ये शाहरुख खान एक आर्मीचा ऑफिसर दाखवलाय, मला वाटतं मेहुना का काय चित्रपटाचं नाव होतं. त्या चित्रपटामध्ये एका आर्मी ऑफिसरला विलन म्हणून ह्या लोकांनी प्रोजेक्ट केलाय. सुनील शेट्टीने तो रोल केला. फराह खान त्या चित्रपटाची डायरेक्टर होती. इथपर्यंत यांची हिंमत गेली तरी सुद्धा आमच्या तोंडातून त्याला एक शब्द फुटत नाही. तरी आम्ही यांचे चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शोला बघतो. असो, पण हे एक्सपोज झाले, चांगलं झालं, कळालं देशाला यांची खरी क्वालिटी काय है ना. यांनी एक साधं यांच्याच्याने एक ट्विट नाही झालं, इंस्टाग्रामची एक स्टोरी यांची नाही झाली. हे कळालं, चांगलं झालं. त्यानंतर आणखी एक विषय होता तो म्हणजे मीडियाने तर हिंदी मीडियाने खास करून तर हागून घाण करून टाकली आहे सर्व 22 एप्रिलपासून. म्हणजे अक्षरशः यांच्यासारखी रिपोर्टिंग
वा 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 वा. हा म्हणजे INS विक्रांतबद्दल यांनी रिपोर्टिंग केली, INS अरिहंत, INS अरिघात. म्हणजे कॉन्फिडेन्शियल गोष्टी ज्या आर्म फोर्सेसच्या असतात, साध्याला कळतं, मला कळतं ही कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे, हिच्याबद्दल आपण नाही बोललं पाहिजे. त्याची सुद्धा रिपोर्टिंग केली आणि पॅनिक पसरवण्याचं काम केलं. मीडियाचं काम असतं की सत्य परिस्थिती लोकांसमोर तुम्ही मांडा. पण आपल्या मीडियामुळे मित्रांनो या सर्व ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या आर्म फोर्सेसला त्रास झाला. आणि राहिली गोष्ट, आपल्या आर्म फोर्सेसनी जोरदार प्रत्युत्तर तर दिले, तुम्ही सर्व बघितलेलं आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपण जगातली 4थी सर्वात बलशाली आर्मी आहोत. आणि तसं जर आपण जर करेज बघितलं, लढण्याचं जे धाडस, तर आपला पहिला नंबर येतो धाडसाच्या बाबतीमध्ये. सर्व काही आपल्याकडे आहे. पॉलिटिकल विल पॉवर मजबूत होती, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आता या सर्व ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून. त्यानंतर आपले बाकीच्या सर्व गोष्टी होत्या. पण ही जी मीडिया आहे ना, ह्या मीडियाला आवर घालणं खूप गरजेचं आहे सरकारला, खूप गरजेचं आहे. कारण यांनी जो पॅनिक पसरवण्याचं काम केलंय ना, की खोट्या बातम्या देण्याचं यांनी काम केले ना, ते अत्यंत चुकीचं आहे. आणि कॉन्फिडेन्शियल गोष्टी ज्या खऱ्या नसल्या तरी चालतील, म्हणजे खोट्या जरी असल्या, पण यांनी या गोष्टी पसरवण्याचं काम या मीडियाने केलं, हे चांगलं नाही. कोविडमध्ये सुद्धा यांनी हेच काम केलं. कोविडमध्ये सुद्धा यांनी पॅनिक पसरवलं. झालं 50% लोक तर यांच्या भीतीने मेले, घाबरून. यांनी याआधी सुद्धा असं काम केलेलं. आणि आता सुद्धा वॉर सिच्युएशनमध्ये एवढा क्रिटिकल विषय असून सुद्धा मी तर तुम्हाला सांगतो, यांच्या बातम्याच बघत नव्हतो. मी फक्त जी आपल्या परराष्ट्र खात्याची विक्रम मिस्री साहेब, सोफिया कुरेशी मॅडम आणि त्या सिंग मॅडम होत्या, यांची प्रेस ब्रीफिंग व्हायची, तेवढंच बघायचं. आणि त्याच्यानंतर काही चांगले लोक जे आहेत ते एक ऑथेंटिक बातमी, म्हणजे त्यामध्ये सिद्धांत सिब्बल असतील, उमाशंकर सिंग आहे, वैभव सिंग आहे, अभिजित अय्यर मित्रा आहेत. त्यानंतर मित्रांनो आदित्य राज कौल म्हणून एक खूप मोठे पत्रकार आहेत. त्यानंतर मेघना प्रसाद होत्या. यांच्यासारख्या ज्या एक म्हणतो ना आपण की एक ट्रस्ट असणारे जर्नलिस्ट होते, त्यांच्या ट्विटर हँडलवरून ज्या बातम्या होत्या त्या बातम्या आम्ही बघायचो, ऐकायचो. यांच्यात सबसे तेज चॅनल अजिबात नाही, यांच्या कोणाच्या नादीच नाही लागत. कारण काय होतं की एक तर ग्राउंडवरती घडत असतं, त्या एक्झॅक्टली काय चालू आहे हे कुणालाच माहीत नसतं. आणि माहिती असण्याची आपल्याला काही गरज नाही आहे. ते आपल्या आर्म फोर्सेस आहे, हे त्या गोष्टी बघून घेतील, त्यासाठी ते सक्षम आहे. पण चुकीची बातमी देऊन, कारण आता तसा काळ राहिला नाही आहे. 2014च्या आधी बातम्या लीक व्हायच्या, परराष्ट्र खात्याच्या लीक व्हायच्या, PMO ऑफिसमधून बातमी लीक व्हायची, होम मिनिस्ट्रीकडून बातमी लीक व्हायची. आता तसं होत नाही. आता बातमी लीक होत नाही. म्हणजे आणि यांची हे इथपर्यंत पोहोचलेत. यांना जर माहीत असतं ना 7 तारखेला इंडियन आर्मी पाकिस्तानमध्ये भावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद यासारख्या POK मध्ये स्ट्राईक करणार आहे, यांनी त्याची सुद्धा आधी बातमी केली असते TRP साठी. ही अशी एवढी बाद पार्टी सगळी, खास करून हिंदी मीडिया आणि काही मोजके इंग्लिश चॅनल. यांना फक्त सनसनी करायची, यांना फक्त पॅनिक पसरवायचे. वॉर सिच्युएशनमध्ये अशा गोष्टी ज्या असतात हे याचा त्रास होतो आर्म फोर्सेसला. एवढी सामान्य गोष्ट सुद्धा त्यांना कळत नाहीये की INS विक्रांतबद्दल तुम्ही बातमी करता. एअरक्राफ्ट करिअर आहे आपलं INS विक्रांत, आपलं नाक आहे INS विक्रांत, तिची बातमी करता तुम्ही अरबी समुद्रामध्ये डिप्लॉय आहे. अरे ते कुठेही डिप्लॉय असू द्या, अरबी समुद्रात असू किंवा बे ऑफ बंगालमध्ये असू द्या, तुम्हाला त्याच्याशी काय करायचं. आर्मीला, नेव्हीला वाटलं डिप्लॉय करायची गरज, नेव्ही करेल, त्याला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. पण तुम्ही बातमी काय करता आणि खोट्या बातम्या. INS अरिहंत, INS अरिघात बद्दल बातम्या करता. INS अरिहंत माहिती काय, INS अरिघात काय, न्यूक्लिअर सबमरीन आहे ती, न्यूक्लिअर पाणबुडी. तुम्ही याची बातमी करता, न्यूक्लिअर पाणबुडीची बातमी करता. आणि ज्यावेळेस 2 दिवसापूर्वी जम्मूमध्ये काय ड्रोन अटॅक झाला, आपली एअर डिफेन्स सिस्टीम सक्षम होती, तिने तो अटॅक परतून लावला. त्यानंतर या सबसे तेज नाव आज तक चॅनल आहे सबसे तेज, या सबसे तेज चॅनलनी सबसे तेज बातमी दिली की जम्मू एअरपोर्टवरून रफेल विमान उडाले. आता जम्मू एअरपोर्ट ब्लॅकआउट होतं, अटॅक झाला होता. यांना कसं काय कळलं रफेलच विमान उडाले. आपल्याकडे MiG-21 आहे, आपल्याकडे सुखोई 13 आहे, आपल्याकडं हेलिकॉप्टर आहेत, एअरफोर्सचे लढाऊ.
इमानच रफेलच कसं काय उडालं हा. आणि यांच्या बातम्या ह्या DGISPR पाकिस्तानचा जो प्रोपगंडा त्यांचा आर्मीचं सर्व आहे ना, त्या लोकांनी पत्रकार परिषदेमध्ये यांचे चॅनल दाखवले.